सामाजिक प्रेरणा आणि संस्कारांची जाणीव ठेवत एका चिमुरडीने आपला वाढदिवस साजरा करत समाजासमोर एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. आनंद साजरा करण्यापेक्षा तो वाटण्यातच खरी आनंदाची अनुभूती असते, हा संदेश प्रसन्या हिने आपल्या कृतीतून अधोरेखित केला आहे. कोपरगाव शहरातील मराठा बॉईजचे संस्थापक व सुप्रसिद्ध फोटो कलाकार सागर पवार यांची कन्या प्रसन्या हिचा वाढदिवस यंदा खऱ्या अर्थाने आदर्श वाढदिवस ठरला आहे. प्रसन्या ही कोपरगाव शहरातील आबासाहेब पटवर्धन शिशु विकास विद्या प्रबोधिनी प्राथमिक शाळा येथे इयत्ता पहिलीत शिक्षण घेत असून तिने सामाजिक भान राखत एक आदर्श उपक्रम राबविला आणि वाढदिवस साजरा करण्याची पद्धतच बदलून टाकली. केक कापणे, मेणबत्त्या लावणे आणि चॉकलेट वाटणे या पारंपरिक गोष्टींऐवजी तिने एक समाजाभिमुख उपक्रम राबवला. सर्वप्रथम प्रसन्याने तिच्या वाढदिवसानिमित्ताने स्वतःच्या मिनी बँकेत साठवलेल्या पैशांतून विविध महापुरुषांची प्रेरणादायी पुस्तके खरेदी करून शाळेच्या ग्रंथालयाला भेट दिली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, चांगले विचार रुजावेत आणि संस्कारांची बीजं पेरली जावीत, हा तिच्या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता. यानंतर तिने रंगपेट्या खरेदी करून आपल्या वर्गातील मित्रमैत्रिणींना भेट दिल्या. आनंद वाटल्याने वाढतो, हा संदेश तिने कृतीतून दिला. तिच्या या छोट्याशा पण अर्थपूर्ण कृतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा खऱ्या वाढदिवसाचा आनंद ठरला. या स्तुत्य उपक्रमाचे मुख्याध्यापक गवळी सर, वर्गशिक्षिका गायकवाड मॅडम, कुलकर्णी मॅडम तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी मनापासून कौतुक केले. पत्रकार सुनील ससाणे यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत अशा कृती समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. आजच्या काळात मुलांमध्ये योग्य संस्कार, महापुरुष, महिलांविषयी आदर, समाजाबद्दलची जाणीव आणि वाचनाची आवड निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. प्रसन्याच्या या कृतीतून याच मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश स्पष्टपणे दिसून येतो. याबाबत बोलताना तिचे वडील सागर पवार यांनी सांगितले की मुलांनी केवळ वाढदिवस साजरा न करता समाजालाही काहीतरी परत द्यावे, हीच भावना या उपक्रमामागे आहे. महापुरुषांचे विचार आणि संस्कृतीचे भान लहानपणापासून रुजले तरच समाज घडतो, असे त्यांनी सांगितले. प्रसन्याच्या या अनोख्या आणि आदर्श उपक्रमामुळे वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव नाही, तर समाजासाठी काहीतरी करण्याची संधी, हा प्रेरणादायी संदेश सर्वांपर्यंत पोहोचत आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाणे. नमस्कार. आज विद्याप्रबोधिनी प्राथमिक शाळेमधील इयत्ता पहिलीची प्रसन्या सागर पवार हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. खरं तर तिचा वाढदिवस हा मे महिन्यामध्ये असतो, परंतु माझा वाढदिवसाच्या निमित्तानं शाळेला काहीतरी भेट देण्यात यावी आणि त्या दिवशी तर सुट्टी असते, म्हणून तिने पालकांकडे हट्ट धरलाय की माझा वाढदिवस हा शाळा सुरू असताना करण्यात यावं. म्हणून आज या दिनांक 8 एप्रिल रोजी ह्या छोट्याशा प्रसन्याने तिच्याकडे जमलेली जी काही मनी बँक होती, त्या मनी बँक मधून गोष्टीचे छानशे पुस्तकं तिने या ठिकाणी आपल्या पालकांना खरेदी करायला लावलेत आणि वाढदिवसानिमित्त हे शाळेला आज तिने भेट दिले. कौतुक तिचं करावं तेवढं थोडं आहे, कारण पालकांकडे 1 रुपयाही न मागता, 1 रुपयाची इच्छा न धरता स्वतःच्या मनी बँक मधून माझ्या शाळेला माझ्या वाढदिवसानिमित्त काहीतरी भेट देण्यात यावी, हा तिचा तो अट्टहास, हा खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे तिचं. तिला शाळेकडून, संस्थेकडून, व्यक्तिशः माझ्याकडून वाढदिवसासाठी तिला खूप खूप शुभेच्छा. तिला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. इतर पालकांना तर माझं असं आव्हान असेल की विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त तुम्ही गोळ्या, चॉकलेट, बिस्किट हे न देता वाढदिवसानिमित्त एक गोष्टीचं तुम्ही पुस्तक आपल्या पाल्याचं नाव टाकून वाढदिवसानिमित्त सप्रेम भेट असं द्या. जेव्हा विद्यार्थी ते पुस्तक पुढे चालून पुढच्या वर्गामध्ये जेव्हा त्याच्या हातात आपण पुस्तक देवघेव रजिस्टर ठेवलेलं आहे, ऑफ पिरियड मध्ये म्हणा किंवा एखादा वाचन प्रकल्पामध्ये त्यांचं वाचन जेव्हा आम्ही घेतो, आपण दिलेलं पुस्तक जेव्हा त्याला वाचण्यासाठी त्याच्या हातात येईल, तो आनंदाने इतर मुलांना सांगेल की हे पुस्तक मी माझ्या वाढदिवसानिमित्त ह्या तारखेला सप्रेम भेट दिलेलं आहे आणि ते अजूनही शाळेमध्ये जतन आहेत. याचा त्या विद्यार्थ्यांना खूप आनंद असणार आहे. यासाठी माझं पालकांना आव्हान आहे की तुम्ही गोळ्या, बिस्किट, चॉकलेट देण्यापेक्षा एक छोटस गोष्टीचं पुस्तक आपल्या पाल्याच्या वाढदिवसानिमित्त शाळेला भेट म्हणून द्या. त्याने शाळेचं जे ग्रंथालय, ते ग्रंथालय समृद्ध होईल आणि विद्यार्थ्यांना नवीन नवीन पुस्तकं वाचनाला त्या ठिकाणी भेटतील. एवढंच मी पालकांना आजच्या या वाढदिवसानिमित्त मी सांगू इच्छितो. आज इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी कुमारी प्रसन्या सागर पवार हिने तिच्या वाढदिवसानिमित्त छान अशी पुस्तकांची थोर संत
थोर नेते महिला यांची पुस्तकं देऊन शाळेला भेट देऊन तिच्या वाढदिवसानिमित्त एक छान उपक्रम राबवला आहे, त्याबद्दल तिचे खूप खूप आभार. बोलू. आणि हे पुस्तक तिने तिच्या स्वतःच्या मिनी बँक मधून तिने जे पैसे साठवलेले होते त्या पैशांमधून तिने हे पुस्तक शाळेसाठी सेपरेट भेट दिलेले आहेत. हा उपक्रम सर्व विद्यार्थ्यांनी राबवावा अशी मी अपेक्षा करते आणि प्रसन्नाचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.